नाशिक जिल्ह्यातील भगूर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान। भगूरमध्ये प्रचारासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी हजेरी लावली होती। यात सावरकरांच्या भूमीत शिवसेनेनं सत्ता काबीज केली आहे। या शहरात शिवसेनेनं तब्बल 16 जागा जिंकत भाजपचा पूर्णतः धुव्वा उडवलाय, तर केवळ 1 जागा काँग्रेसला मिळाली आहे। भगूरच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अनिता करंजकर यांना 5420 मतांनी विजय मिळाला आहे। आमच्या मित्रपक्ष ज्यांनी वर्षानुवर्ष आमच्या बोटाला धरून या महाराष्ट्रात पाय ठेवले आणि महाराष्ट्रात चालायला शिकले, त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेशीच बेईमानी केली, शिवसेनेशीच गद्दारी केली। आज या ठिकाणी सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये जे तुम्ही चित्र बघताय, यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फक्त शिवसेनाच दिसेल। मनमाडमध्ये शिवसेनेने 19, काँग्रेसने 4, राष्ट्रवादीने 4 आणि रिपाईने 2 जागा मिळवल्या, तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली। मनमाडमध्ये नगराध्यक्षपदावर शिवसेनेच्या पद्मावती धात्रक 3000 मतांनी विजयी झाल्यात। सिन्नरमध्येही शिवसेनेचे किरण डगळे हे नगराध्यक्षपदी निवडून आलेत। शिवसेनेला 17, भाजपला 10 तर अपक्षाला एका जागेवर समाधान मानावं लागलंय। नांदगावातही शिवसेनेनं नगराध्यक्षपद काबीज केलंय। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि वन साईड झालं आहे। जवळजवळ सिन्नर आणि भगूर तर म्हणजे वन साईडच आहे। आज सत्ता जी उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने कामकाज चालू ठेवलेलं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, नागरिकांचे प्रश्न असतील, मतदारांना ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी उद्धवजींनी पूर्ण करण्याची जबाबदारी उद्धवजींनी घेतलेली आहे। कुठेतरी धनलचा मारा करायचा आणि लोकांना वेड्यात काढायचं हे जास्त दिवस चालत नाही। आमची मनमाडची जनता सुज्ञ आहे। मनमाडच्या जनतेने विकासाकडे लक्ष दिलं, आमच्या उद्धव साहेबांच्या विचाराकडे लक्ष दिलं। सर्व मनमाडच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि आम्हाला सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिले, त्याबद्दल प्रथम मी सर्व मनमाडच्या नागरिकांचे आभार मानते। छगन भुजबळांच्या येवल्यात भाजपनं बाजी मारली आहे। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बंडू क्षीरसागर यांनी विजय मिळवलाय, तर सटाण्यातही शहर विकास आघाडीला मतं देत स्थानिक आमदार संजय चव्हाण यांना जमिनीवर आणलंय। याच्या आधी पक्षाचे 6 नगरसेवक होते, आज 22 नगरसेवक निवडून आले आहेत। येवल्याचे बंडू क्षीरसागर निवडून आलेले आहेत। अशा पद्धतीने जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी या ठिकाणी युती झाली होती, बाकीच्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढलो होतो। उत्तर महाराष्ट्रात कुठेही लाट चालली नाही, तर स्थानिक नेत्यांचा संस्थानिक असल्याचा भ्रमाचा भोपळाही जनतेनं फोडलाय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।